स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आपण बघत आहोत 11th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचा केमिस्ट्रीचा फर्स्ट लेसन, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आता त्याचा एक्सरसाइज स्टार्ट केलेला होता आपण. फर्स्ट क्वेश्चन एमसीक्यूचा बघितलेला होता, त्याचबरोबर एक्स्ट्रा रिसेंट 2-3 इयरचे जे नीट सीईटी ला पडलेले एमसीक्यूज पण आपण बघितले. आता त्याच्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे तो बघूयात. बघा, सेकंड क्वेश्चन मध्ये जो फर्स्ट आहे ए, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहे. त्यातला फर्स्ट काय दिलाय बघा, स्टेट अँड एक्सप्लेन ॲव्होगॅड्रोज लॉ. आता ॲव्होगॅड्रोज लॉचं पहिल्यांदा आपण काय लिहिणार, स्टेटमेंट लिहिणार आणि नंतर खाली त्याचे एक किंवा दोन एक्झाम्पल्स देऊन ते काय करणार, एक्सप्लेन करणार. ओके, मग याचं जे आन्सर आहे तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. केलं नोट डाऊन. बघा, ॲव्होगॅड्रोज लॉ काय होता, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे आपण दोन गॅसेस घेतले डिफरंट, समजा ऑक्सिजन आणि हायड्रोजन घेतले आणि त्यांचे व्हॉल्यूम इक्वल आहेत आणि सेम टेम्परेचर आणि सेम प्रेशरच्या कंडिशन्स आहेत. तर ऑक्सिजनचे n मॉलिक्युल्स असतील तर हायड्रोजनचे पण काय असतात, n मॉलिक्युल्सच असतात. ऑक्सिजनचे 10 मॉलिक्युल्स असतील तर हायड्रोजनचे पण 10 असणार. ऑक्सिजनचे 5 मॉलिक्युल्स असतील तर हायड्रोजनचे पण 5 मॉलिक्युल्स. म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम जर सेम असेल, टेम्परेचर सेम असेल, प्रेशर पण सेम असेल, म्हणजे सगळं सेम असेल, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण सेम असणार आहे. हे ॲव्होगॅड्रोज लॉ मध्ये सांगितलेलं होतं. ते तुम्हाला पेज नंबर 6 वरती मिळेल. मग हे तुम्ही स्टेटमेंट आणि खालचं एक्झाम्पल दिलेलं आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर तुम्ही नोट डाऊन करून घेतलेलंच आहे, ते व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके, मग आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय दिलेलं आहे, पॉइंट आउट द डिफरन्स बिटवीन 12 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 12 यू ऑफ कार्बन. आता ग्रॅम हे त्याचं काय झालं सांगा, मास, आणि यू हे काय झालं, ऑटोमिक मास. मग तुम्ही जर बघायला गेला तर कार्बनचं 12 ग्रॅम मध्ये किती ॲटम्स असणार आहेत रे, कारण तो 1 मोल होतो त्याचा. 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स येणार आहेत त्याच्यात. तर 12 यू मध्ये किती ॲटम येणार आहे, एकच ॲटम येणार आहे. म्हणजे 12 ग्रॅम आणि 12 यू मध्ये डिफरन्स हा आहे की 12 ग्रॅम मध्ये 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स आहेत. तर 12 यू म्हणजे काय आहे, फक्त एकच ॲटम आहे. मग याचं जे आन्सर आहे प्रॉपर ते तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. केलं नोट डाऊन, लक्षात आलं. 12 ग्रॅम हे त्याचं काय येणार आहे, मोलार मास. तर 12 यू काय येणार आहे, त्याचं ऑटोमिक मास. 12 ग्रॅम मध्ये किती ॲटम्स असणार आहेत कार्बनचे, 6.022 इंटू 10⁻23. तर 12 यू म्हणजे किती असणार आहे, फक्त एकच ॲटम. ओके, मग जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन सी, हाऊ मेनी ग्रॅम्स डज अन ॲटम ऑफ हायड्रोजन वेट. आता हायड्रोजनचं ॲटोमिक मास, हायड्रोजनचं ॲटोमिक मास किती असतं, 1 यू. म्हणजेच किती असतं रे, 1.66056 इंटू 10⁻24 ग्रॅम येणार आहे ना. एवढं दिलेलं आहे इथं पण, पेज नंबर 7 वरती दिलेलं आहे. 1 AMU म्हणजे 1 ऑटोमिक मास युनिट म्हणजेच किती असतं, 1.66056 इंटू 10⁻24 ग्रॅम. सो याचं जे आन्सर येणार आहे ते इथे लिहितो बघा. (1.66056 इंटू 10⁻24 ग्रॅम. आणि हे जर केजी मध्ये विचारलं तर किती येईल, 10⁻27 kg.
ओके, मग हे बोर्डवरच जे आन्सर आहे एवढंच आहे आन्सर, याचं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. केलं नोट डाऊन? आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. डी, कॅल्क्युलेट द मोलिक्युलर मास ऑफ द फॉलोइंग इन यू. यू म्हणजे ऑटोमिक मास युनिट्स. आता बघा फर्स्ट NH3 दिलेला आहे. ओके, मग याचं मोलिक्युलर मास जे असणार आहे ते काय असणार आहे सांगा. 1 इंटू ऍव्हरेज ऑटोमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस 3 इंटू ऍव्हरेज ऑटोमिक मास ऑफ हायड्रोजन. मग आता नायट्रोजनचं किती असतं. 1 इंटू 14 प्लस 3 इंटू 1 म्हणजे हे येईल 14 प्लस 3, आन्सर येईल 17. आता मोलिक्युलर मास कसं काढायचं हे 9th स्टँडर्ड मध्ये पण तुम्हाला झालेलं होतं. तेच आहे, प्रत्येक कॉन्स्टिट्यूएंट इलेमेंटचं हे घ्यायचं आणि त्याचं जर कोएफिशियंट इथं असेल, आता इथं H चा 3 होता, नायट्रोजनला नव्हता, सो 1 इंटू केलं. हायड्रोजनला 3 आहे, सो 3 इंटू ऍव्हरेज ॲटॉमिक मास केलं. मला दुसरे पण पुढचे दिलेले आहेत बघा. CH3COH, C2H5OH, त्याचं पण सेम पद्धतीनं करणार आहोत आपण, पण त्याच्या आधी हे नोट डाऊन करून घ्या. केलं नोट डाऊन? बघूयात मग पुढचं आहे CH3COH. आता याच्यात बघा कार्बन 2 टाइम्स येतोय, हायड्रोजन 4 टाइम्स आणि ऑक्सिजन 2 टाइम्स. म्हणजे काय येणार आहे. 2 इंटू ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 4 इंटू ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस 2 इंटू ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. बघा परत एकदा चेक करा. कार्बन 2 टाइम्स येतोय, हायड्रोजन 3 प्लस 1 4 टाइम्स आणि ऑक्सिजन 2 टाइम्स. आता व्हॅल्यूज पुट करूया. 2 इंटू कार्बनचं किती असतं 12, हायड्रोजनचं असतं 1, ऑक्सिजनचं असतं 16. 12 टू जा किती येईल 24 प्लस 4 प्लस 32. 24 प्लस 4 किती येईल 28 प्लस 2 30 प्लस 30 किती येईल 60 ऑटोमिक मास युनिट. म्हणजे 60 डाल्टन किंवा 60 U म्हणू शकता तुम्ही. मग हे नोट डाऊन करून घ्या फास्ट. मग आपण लास्टचं सॉल्व्ह करूयात. आता लास्ट बघा काय आहे. C2H5OH. इथं बघा कार्बन 2 टाइम्स आलेला आहे, हायड्रोजन 5 प्लस 1 किती झालेला आहे 6 टाइम्स आणि ऑक्सिजन 1 टाइमच आलेला आहे. मग हे 24च येईल, इथं 6 येईल, इथं येईल 16. मग हे 24 प्लस 6 किती येईल 30, 30 प्लस 10 40 46. काही जास्त चेंजेस नव्हते, लक्ष द्या. इथं कार्बन 2 टाइम्स आलेला, सो 2 इंटू ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. हायड्रोजन 5 प्लस 1 6 इंटू, ऑक्सिजन एकदाच आलेला, सो 1 इंटू. इथं 2 इंटू 12 6 इंटू 1 1 इंटू 16. हे आलं 24, हे आलं 6, हे आलं 16. 24 प्लस 6 30 प्लस 10 40 प्लस 6 46. मग हे नोट डाऊन करून घ्या. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा किती फालतू क्वेश्चन आहे.
हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ सबस्टन्स. जसं 1 डझन म्हणजे 12 असतं, तसं 1 मोल म्हणजे किती असतं? ॲव्होगॅड्रोज नंबर एवढं, म्हणजेच किती असतं? 6.022 इंटू 10⁻23. मग काय येईल आन्सर याचं बघा. Particles present in 1 mole of substance are किती येतील? 6.022 इंटू 10⁻20. सो हे येईल त्याचं आन्सर. नोट डाऊन करून घ्या. आता पुढचा एफ क्वेश्चन बघा. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं एसआय युनिट काय असतं? मोल. द एसआय युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज मोल. व हा त्याचा सिम्बॉल आहे. हे दोन्ही आन्सर्स फटाफट नोट डाऊन करून घ्या. मग आपण पुढे जाऊया. याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज मीन बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की एसटीपी कंडिशन्सला जर आपण गेलो तर 1 मोल ऑफ गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो? 22.4 DMQ. कोणताही गॅस घेतला जर तो एसटीपी ला असेल, त्याचा 1 मोल घेतला, कुठलाही गॅस असू देत, तर तो 20.4 DMQ एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. आणि या व्हॉल्यूमलाच मोलार मास असं म्हटलं जातं. बघा इथं आन्सर दिलेला आहे मोलार मास 10 पेज वरती. 1 mole of any gas occupies the volume of 22.4 DMQ at standard temperature and pressure. The volume of 22.4 DMQ at STP is known as molar volume of gas. म्हणजे मोलार व्हॉल्यूम म्हणजे काय? स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर घेतलं तर त्यात कुठल्याही गॅसचा 1 मोल घेतला तर तो 22.4 DMQ एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. आणि हा जो व्हॉल्यूम आहे यालाच मोलार व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे. स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आहे आणि त्याच्या खाली स्टेट लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. हे आपण ऑलरेडी टीच करताना एक्सप्लेन केलेलेच आहेत. ओके, तुम्हाला जर समजले नसतील तर त्या ह्याच्यात जाऊन बघा. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो की रिॲक्शन व्हायच्या आधीचं मास आणि नंतरचं मास काय राहतं? सेम. जे रिॲक्शन मध्ये मास क्रिएट पण होत नाही, डिस्ट्रॉय पण होत नाही. आणि लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय सांगतो की 2 डिफरंट इलेमेंट्स आहेत आणि त्यांनी किंवा 2 इलेमेंट्स आहेत की जे सेमच आहेत. समजा हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहेत, तर ते 2 वेगवेगळे कंपाऊंड्स तयार करत असतील आणि त्यातल्या एकाचं एचं व्हॉल्यूम सेम असेल तर एचं मास सेम असेल तर बीचे जे डिफरंट मासेस असतात ते एकमेकांना सिंपल रेशोमध्ये प्रपोर्शन असतात. H2O H2O2 असं एखादा एक्झाम्पल देऊन ते आपण काय करू शकतो? एक्सप्लेन करू शकतो. मग हे जे क्वेश्चन्स आहेत GHI, ओके, ते लक्षात आले. मोलार व्हॉल्यूम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आणि लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. म्हणजे हे त्याचं लॉ लिहिणार. एक्सप्लेन विचारलं तर एक्सप्लेन करायचं. जस्ट स्टेट विचारलं तर तेच लिहिणार. एक्सप्लेन विचारलं तर त्याचं एखादं एक्झाम्पल द्यायचं आणि एक्सप्लेन करून सांगायचं. नेक्स्ट बघा क्वेश्चन 3 काय आहे. गिव्ह 1 एक्झाम्पल ऑफ इच. अ होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर, इलेमेंट, कंपाऊंड. आता याची जी एक्झाम्पल्स आहेत ती तुम्हाला स्टार्टला दिलेली आहेत इंट्रोडक्शन मध्ये इथं.
याच्यातून तुम्ही शोधायचा ट्राय करा, एक एक एक्झाम्पल तर शोधायचं, शोधू शकता तुम्ही. 11th आलाय म्हणल्यानंतर एवढं फाईंड नाही करू शकत, असं होणार नाही. मग आता हे जे क्वेश्चन मी एक्सप्लेन केले, क्वेश्चन 2 मधलं GHI आणि क्वेश्चन 3 याचे जे आन्सर्स असतील ते याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती दिसतील, ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ. आता क्वेश्चन 4 मध्ये आला तर न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत. आता न्यूमरिकल प्रॉब्लेमचा जो क्वेश्चन आहे, तो तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. ओके, तो नोट डाऊन करून घ्यायचा व्यवस्थित. जरी तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तरी नोट डाऊन करून घ्यायचा. न्यूमरिकल प्रॉब्लेम्स लाईटली घ्यायची नाहीत, सिरियसली घ्यायचे, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि एक्झाम मध्ये तेच चुकतं, थेअरी आपल्याला लिहिता येते, न्यूमरिकल मध्ये मार्क्स जातात. सो आपण आउट ऑफ स्कोर करू शकत नाही, आपल्याला आउट ऑफ स्कोर करायचं, लक्षात ठेवा. ओके, आता न्यूमरिकल जे आहे आता स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला, ते नोट डाऊन करून घ्या, मग ते आपण एक्सप्लेन करू. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ मोलिक्युल्स इन 1 मोल ऑफ NH3 अँड 1 मोल ऑफ HNO3. म्हणजे 1 मोल NH3 घ्यायचा आहे आणि 1 मोल HNO3 घ्यायचा आहे आणि त्यांचा रेशो काढायचा आहे आपल्याला. बघा आन्सर याचं 1 मोल ऑफ NH3 जर असेल तर त्यात किती मोलिक्युल्स असणार आहेत? 6.022 इंटू 10⁻23 मोलिक्युल्स. 1 मोल ऑफ HNO3 घेतला तरी त्याच्यात किती मोलिक्युल्स असणार आहेत? सेम 6.022 इंटू 10⁻23 मोलिक्युल्स. मग याचा जर रेशो घेतला तर तो येईल 6.022 इंटू 10⁻23 अपॉन 6.022 इंटू 10⁻23. हे काय होणार आहे? कॅन्सल, आणि रेशो येणार आहे 1/1, और त्याला आपण 1:1 म्हणतो. लक्षात येतंय? कुठल्याही सबस्टन्सचा 1 मोल जर घेतला तर त्यात एवढेच मॉलिक्युल्स येतात, यालाच आपण मोल कॉन्सेप्ट म्हणतो. सो भले तो NH3 असो किंवा HNO3 असो, याच्यात एवढेच मॉलिक्युल्स असणार आहेत, कारण आपण त्यांचे 1 मोल घेतलेले आहेत. सो त्यांचा रेशो पण किती येणार आहे? 1:1. मग हे आन्सर फटाफट नोट डाऊन करून घ्या. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, तो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, मग तो आपण डिस्कस करू. केला नोट डाऊन क्वेश्चन? बघा क्वेश्चन काय आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इन 0.448 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस ऍट STP. आता आपल्याला या याच्यात गिवन काय आहे बघा. .448 लिटर व्हॉल्यूम ऍट STP. टू फाइंड काय येणार आहे? नंबर ऑफ मोल्स. आता सोल्युशन बघा, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, व्हॉल्यूम दिला तर
कुठल्याही गॅसचे नंबर ऑफ मोल जर काढायचे असतील आणि व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये काढायचे असतील तर हाच फॉर्म्युला येतो, व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी जो दिलेला असतो तो डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस. आणि ही व्हॅल्यू फिक्स असते 22.4 लिटर्स किंवा 22.4 डीएम क्यूब. लिटर आणि डीएम क्यूब सेमच असतं, हे कन्फ्युज होऊ नका. मग इथं किती येईल 0.448 डिवायडेड बाय 22.4. आता जर बघितलं आपण हे लक्ष द्या, सॉल्व करायला गेलो तर 44.8 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय 22.4 असं सिंपल याला आपण रिप्रेझेंट करू शकतो. डेसिमल प्लेस 2 डिजिट राईट ला गेलो सो निगेटिव्हची पॉवर 2 ने इन्क्रीज झाली. आता इथं डिवाइड केलं, हे एवढं नोट डाऊन करून घ्या, मग याच्या पुढचं सॉल्व करतो. आता हे डिवाइड केलं तर ऑब्विसली कॉमन आन्सर येणार आहे 2 इंटू 10⁻², म्हणजेच किती येईल 0.02 मोल्स. Therefore the hydrogen gas contain 0.02 moles. ओके, हे फायनल आन्सर येईल. मग हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, मग याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो तुमच्या स्क्रीन वरती दिसेल. व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या, मग आपण तो डिस्कस करू. बघा आता सी क्वेश्चन काय दिलेला आहे, द मास ऑफ ऍटम ऑफ हायड्रोजन इज 1.008 U. व्हॉट इज द मास ऑफ 18 ऍटम्स ऑफ हायड्रोजन. आता कॉमन सेन्स आहे बघा, एक चॉकलेट 2 रुपयाला आहे तर 10 चॉकलेट कितीला असणार आहे 20 रुपयाला. करेक्ट. कसं सांगितलं तुम्ही, त्याला मल्टिप्लाय केलं. तर यांनी काय दिलंय, एका ऍटमचं वेट दिलंय आणि त्यांनी 18 ऍटमचं वेट विचारलेलं आहे. बघा आन्सर याचं कसं येईल, द मास ऑफ 1 हायड्रोजन ऍटम इज इक्वल टू 1.008 U. Therefore the mass of 18 hydrogen atoms is equal to 18 into काय येणार 1.008. 18 ने याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे करूयात मल्टिप्लाय. काय येईल 1008 मल्टिप्लाइड बाय 18. 8 8 जार 64, 6 8006, 800, 8 1 जार 8, इथे येईल 0, इथे येईल 1008, 4, 8 प्लस 6 40, कॅरी 1, 8 पॉइंट दिले, किती येईल 18.144. सिंपल लॉजिक आहे, व्यवस्थित मल्टिप्लिकेशन करायचं, टाइम लागू देत, आपलं आन्सर बरोबर आलं पाहिजे. आता मी पण तुमच्या बरोबर असं सिंपलच कॅल्क्युलेशन करतो. इथे 18 न पण डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकत होतो. जे हुशार आहेत, ब्रिलियंट आहेत, त्यांनी डायरेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे ऍव्हरेज मुलं आहेत त्यांना 18 न केले कळायचं बंद होणार आहे. ओके, तुम्हाला मग 8 न येतंय 1 न येतंय त्याने करा, आपल्याला काय फायनल आन्सर बरोबर आलं पाहिजे, लक्षात ठेवा. ओके, हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या.
आणि हे कॅल्क्युलेशन करायचे बरं का स्वतःहून. तुम्ही स्वतःहून नाही केले तर ते जमणार नाहीयेत. असं मी जे देतोय सिंपल तसे करा. आधी 8 ने करा, परत 1 ने. तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू बिल्ड होत जाईल. एकदा तुमच्यात एक कॉन्फिडन्स आला की हा मला हे येतंय, मला हे जमणार, मग बघा नथिंग इज इम्पॉसिबल. खूप चांगले मार्क्स पडतील तुम्हाला. मग याच्यानंतर डी जो क्वेश्चन आहे तो तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. हे आन्सर आधी नोट डाऊन करून घ्या, मग तो क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या, मग त्याचं आपण डिस्कशन करूया. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन डी मध्ये काय दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स इन इच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला पहिल्यांदा 254 यू आयोडीन दिलेला आहे आणि 254 ग्रॅम आयोडीन दिलेला आहे. आणि फर्स्ट बघा नंबर ऑफ ऍटम्स किती दिलेले आहेत 254 यू. त्याला एका ऍटमच्या वेटने डिवाइड करणार. ते किती आहे 127 यू. सो किती येतील 2 ऍटम्स. बघा एका ऍटमचं वेट 127 आहे, तर 254 आपल्याकडे वेट आहे, तर त्यात किती ऍटम्स असतील असा हा सिंपल क्वेश्चन आहे. लक्षात येतंय का. बघा एक चॉकलेट 2 रुपयाला आहे, तर 6 रुपयाला किती चॉकलेट्स येतील 3. कसं केलं तुम्ही 6 ला 2 ने काय केलं डिवाइड. तसंच सेम एक आयोडीनचं मास 127 आहे, तर 254 मध्ये किती आयोडीन ऍटम्स असतील. तर काय करणार आपण 254 ला 127 ने काय करणार डिवाइड. सो आन्सर किती येईल 2 ऍटम्स. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट therefore the number of atoms in 254 U of iodine are 2. हे त्याचं आन्सर येईल. हे नोट डाऊन करून घ्या. मग आपण 254 ग्रॅम्स मधलं फाइंड करूयात. आता ग्रॅम मध्ये देईल तेव्हा डायरेक्ट आपण नाही काढू शकत. आधी काय काढावे लागतील नंबर ऑफ मोल्स. मग बघा नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय येईल गिवन मास अपॉन ऍटॉमिक मास. मग गिवन मास बघा किती आहे 254. ऍटॉमिक मास परत तेच आहे 127. सो नंबर ऑफ मोल्स किती येणार आहे 2 मोल्स. ओके. आता आपल्याला माहित आहे 1 मोल मध्ये किती असतात 6.022 इंटू 10⁻23. 2 मोल्स मध्ये किती येणार आहे 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23. मग हे नोट डाऊन करून घ्या फास्ट एवढं. मग याच्या पुढचं सॉल्व्ह करूया आपण. बघा 1 मोल ऑफ आयोडीन is equal to 6.022 into 10⁻23 atoms. Therefore, 2 moles of iodine is equal to 2 into 6.022 into 10⁻23. म्हणजे किती येईल 12.044 into 10⁻23. हेच असं लिहू शकतो 1.2044 into 10⁻24 atoms. Therefore 1.044 into 10⁻24 atoms are present in 2
254 ग्रॅम ऑफ आयोडीन. हे त्याचं फायनल आन्सर येईल. बघा पहिल्या याच्यात ऑटोमिक मास युनिटच दिलेलं, सो 254 ला 127 न डिवाइड केलं. याच्यात ग्रॅम्स दिलेले, सो नंबर ऑफ मोल्स काढले आणि 1 मोलला ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे असतात म्हणजे किती 6.022 इंटू 10⁻23. सो 2 मोल्सला किती असणार आहे 2 इंटू 5 मोल्स असते तर 5 इंटू 0.2 मोल्स असते तर 0.2 इंटू या वेने सॉल्व्ह करायचं असतं. सो हे नोट डाऊन करून घ्या आणि याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, तो पण नोट डाऊन करून घ्या, मग आपण डिस्कस करू. बघा ई क्वेश्चन काय दिलेला आहे. अ स्टुडंट युज्ड अ कार्बन पेन्सिल टू राईट हिज होमवर्क. द मास ऑफ दिस वॉज फाउंड टू बी 5 milligram. With the help of this, calculate a number of moles of carbon in his homework writing. आणि दुसरी केस दिलेली आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन 12 milligram ऑफ हिज होमवर्क रायटिंग. म्हणजे त्यांना फर्स्ट केस मध्ये होमवर्क रायटिंग मध्ये 5 milligram एवढा कार्बन यूज केलेला आहे. तो होमवर्क करू दे न करू दे आपल्याला काय घेणं देणं नाहीये, आपल्याला इथं कार्बन इलेमेंट्सशी डील करायचंय. ओके, असे एक्झाम्पल्स देतात, याला लॉजिकल एक्झाम्पल म्हणतात, की रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल दिलेलं आहे. जी पेन्सिल आपण यूज करतो त्यात ग्रॅफाइट असतो की जो कार्बनचा ॲलोट्रोप आहे. हा कार्बन यूज करताना आपल्याला त्याचे नंबर ऑफ मोल्स काढायचे. ओके, मग आपण फर्स्ट केस बघूया यातली. याच्यात जे गिवन आहे मास ऑफ कार्बन किती दिलेला आहे 5 milligram म्हणजेच 5 इंटू 10⁻³ ग्रॅम. टू फाइंड काय नंबर ऑफ मोल्स. आता सोल्युशन बघा काय आहे. इज इक्वल टू गिवन मास अपॉन ऑटोमिक मास. गिवन मास किती आहे बघा 5 इंटू 10⁻³ आणि हे किती आहे 12. सो इथं बघा 5 ला 12 ने काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. 5 डिवाइडेड बाय 12 केलं आपण 12 0 0. इथं राहिले 5, इथं 0 घेताना इथं काय येणार आहे पॉइंट. 12 4 जा 48, रिमाइंडर 2 0. 12 1 जा 12, रिमाइंडर 8 0. 12 6 जा 72. बस झालं, एवढं सॉल्व करू. किती येईल हे 0.416 इंटू 10⁻³ म्हणजेच किती येईल 4.16 इंटू 10⁻⁴. हे नोट डाऊन करून घ्या फास्ट. केलं नोट डाऊन. याच्या खाली लगेच आन्सर पण लिहून ठेवा. Therefore 5 milligram of homework contain 4.16 into 10⁻⁴ mole of carbon. हे वर्ड्स मध्ये आन्सर पण लगेच लिहून ठेवा. आपण नेक्स्ट जो बी क्वेश्चन आहे तो सॉल्व करू. केलं नोट डाऊन. बघा आता बी क्वेश्चन पण सेमच दिलेला आहे त्यांनी. बी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा की 12 milligram मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स काढायचे. बघा गिवन काय येईल
mass of carbon is equal to 12 milligram is equal to 12 into 10 raised to minus 3 gram. काढायचं काय आहे बघा, टू फाइंड number of carbon atoms. सोल्युशन. आता मी तुम्हाला बरेचदा सांगितलेलं आहे की ग्रॅम मध्ये असेल तर आपण डायरेक्ट नंबर ऑफ ऍटम्स नाही काढू शकत, आधी काय काढावे लागतील, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काढूया, काय येतील ते, गिवन मास अपॉन atomic mass. गिवन मास किती आहे रे, 12 into 10 raised to minus 3. ऑटोमिक मास किती आहे, 12. 12 झाले कॅन्सर, किती आले हे, 10 raised to minus 3 मोल. आता आपल्याला माहित आहे की 1 मोल ऑफ कार्बन इज इक्वल टू किती असतं, 6.022 into 10 raised to 23 atoms. Therefore 10 raised to minus 3 mole of carbon is equal to किती येईल, 6.022 into 10 raised to minus 3 into 6.022 into 10 raised to 22. आता हे 6.022 आहे तसंच राहील, याची ऍडिशन केली तर 10 raised to 20 येईल atoms. 23 minus 3 किती येणार आहे, 20 atoms. Therefore 12 milligram of homework contain 6.022 into 10 raised to 20 atoms of carbon. इथे एक्झाम्पल संपतंय. मग हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग इथे हे आपलं लेक्चर पण संपतंय. आजच्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 हे बघितलेले आहेत आणि क्वेश्चन 4 मधले 5 न्यूमरिकल्स घेतलेले आहेत. राहिलेले जे न्यूमरिकल्स आणि थेअरी पार्ट राहतोय तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये कव्हर करू. तोपर्यंत नमस्कार.